तर मित्रांनो, ध्रुव न्यूमरॉलॉजीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा एक व्हिडिओ आहे विशेष म्हणजे आपण जे काही सिग्नेचर करतो, त्याचा आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे. तर ते कशा प्रकारचे असेल हवे. मित्रांनो, तुम्ही तुमची जी काही सिग्नेचर करताय, त्या सिग्नेचरमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहते, की सिग्नेचर करताना आपण बऱ्याच वेळा असं की आपण पॅरलली ती करायचा प्रयत्न करतो. तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला प्लस पॉईंट करायचा आहे किंवा गोष्ट बदलायची आहे, तर तुम्ही सिग्नेचर ही वरच्या दिशेने जसं ग्राफ वरच्या दिशेने जातो, तशा प्रकारच्या दिशेने जर केली, तर त्याचा चांगल्या प्रकारचा इम्पॅक्ट तुमच्यावर होऊ शकतो. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा आहे तुमची जी काही सिग्नेचर आहे, त्या सिग्नेचरच्या खाली अंडरलाईन असायला हवी. बऱ्याच ठिकाणी लोकं अंडरलाईन न करता सिग्नेचर करायचा प्रयत्न करतात. मात्र अंडरलाईन असणं हा खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्या सिग्नेचरवरती आणि आपल्या आयुष्यावरती करतो. त्याचे खूप स्टेबिलिटीवरती डिपेंड राहणारे परिणाम आपल्याला मिळतात. म्हणजे जी काही अनस्टेबिलिटी राहते ती कमी करण्यासाठी ह्या गोष्टीचा फायदा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला होऊ शकतो. आणि सगळ्यात तिसरी महत्त्वाची गोष्ट की जी काही तुमची सिग्नेचर आहे त्या सिग्नेचरमध्ये जर तुम्ही कुठल्या प्रकारे डॉट देत असाल तर कुठेही एक डॉट नाही द्यायचा आपल्याला. तुम्ही जे काही डॉट देताय त्या ठिकाणी 2 द्यायचे. जर शक्य झालं तर सिग्नेचरमध्ये मधल्या भागामध्ये जर तुम्ही 2 डॉट देत असाल तर त्याचा जास्त चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो किंवा सिग्नेचरच्या एंडला जर तुम्ही 2 डॉट देत असाल तर त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो.